साथींनो, आजचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला एक अनोखी सुरुवात आपणा सर्वांचे प्रेरणास्थान व आपणा सर्वांचे आदर्श असलेले व भारतीय संविधानाचे जनक व इथल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने ज्यांनी 395 कलमी मानवमुक्तीचा जाहीरनामा दिला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने झाला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ज्यांच्या गाण्यांचा व ज्यांच्या शाहिरी पथकाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला एक विवेकी व संघर्षरत अशी विचारधारा लयबद्ध करून मिळते आहे अशा आमच्या क्रांती साथी शाहिरा शीतल साठे यानंतर संविधान गीत सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मी सर्व व्हॉलेंटियर साथींना विनंती करते की त्यांनी विचार मंचावरून खाली जावं. सर्व स्वयंसेवक साथींना देखील विनंती, त्यांनी विचार मंचावरून तात्काळ खाली जावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि भारतीय राज्यघटनेला समर्पित असं आहे आणि सर्व भारतीयांना हे गीत आम्ही समर्पित करतो आहे. सुरुवात करतो आहे संविधान गीताला. हे देश नावाचं घर ना आपण माणूस सुंदर न राहू सुखा समाधानान जगू बंधू भावान. माझ्या देशाची कीर्ती न्यारी
वाढते एकमय लोकान जगू बंधू भावान हे जिरता जिरजीजी, हे जिरराजिरजी लेझिम खेळतायत महिला. इंग्रज सोडून जाता जाता गेले फोडून जंगलीच पेटवून रान भी आपसात घेतलं सोडून कसा गुलामीतला देश गेला स्वतंत्र लढून या हो बलिदानाची आबरा कुणी सांगते हात जोडून जे जे करती धनी वासन या भूमीवर घेती श्वास असा गौरवशाली इतिहास जपावा स्वाभिमानान हे जिरता जिरजीजी, हे जिरराजिरजी देशात दुसरा एक देश जातीचा पांघरून वेश जगतो कुंपण बांधून त्याच्या हाती गुलामी भास जातीचा देश हा बेसूर बाईचा अडवून तार अन कोंडून मारतो गंभार असा जातीचा जिना उतरता चढता येईना जातीच्या नुसार काम दर्जाच्या नुसार दाम शिवशिवीचा विटाळ दलितांच्या माथी किटाळ जात घेऊनच जन्मत आईबाच्या पोटी बाळ अडकू द्या साती रंगा नको कुणी उपाशी दंगा नको जाती धर्मात दंगा तहजीब यमुना गंगा जात मेली घरा घरात त जन्मा येईल भारतन तोडा जातीच बंधन जगावं घडावं हा जगावं संविधानान जगावं संविधानानं, जगावं संविधानानं, जगावं संविधानानं, जगावं संविधानानं, जगावं संविधानानं. भारतीय संविधानाचा सध्या डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. धन्यवाद. क्रांती साथी शाहीर शीतल साठे व सचिन माळी व त्यांच्या पूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करते. त्यांनी ज्या संविधान गीताच्या माध्यमातून अगदी आसे तू हिमाचल आणि त्यातली माणसं आणि त्यात संविधानाने दिलेली आम्हाला हक्क आणि अधिकारांची जाणीव याविषयी ज्या लयबद्ध पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलं तर मी त्यांचे आभार व्यक्त करते. सूत्रसंचालन करत असताना एक दुसरी जबाबदारी माझ्यावर आहे. समीबाई, या गाण्याचं सर्व उद्घाटन झालं असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने आज क्रांती साथी शाहीर शीतल साठे व त्यांच्या टीमने संविधान गीत जे सादर केलं त्याचं उद्घाटन झाल्याचं आणि खऱ्या अर्थानं मी त्यांचे आभारही व्यक्त करेल की एक खूप सुंदर असं गीत त्यांनी आम्हाला दिलं जे की आम्हाला अनेक वर्ष पुढचे संविधानाच्या मुवमेंटला घेऊन जात असताना आम्हाला रस्त्यावर उपयोगी पडेल. सो थँक्यू. आज या संविधान सभेच्या निमित्ताने सूत्रसंचालन करत असताना एक दुसरी जबाबदारी देखील माझ्यावर आदरणीय विचार मंचावरील मान्यवरांनी टाकलेली आहे आणि ती म्हणजे प्रास्ताविक. खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या सभेचं प्रास्ताविक करणं अर्थातच सभा पुढे काय करणार आहे जरी सूत्रसंचालन मी करत असले तरी या सभेचा मूळ हेतू काय आहे ही भूमिका मांडणं आहे. खरं म्हणायला गेलं साथींनो आपण सगळे बघतोय की आज या क्षणाला आमच्या देशातली स्थिती आणि परिस्थिती काय आहे आणि ज्यावेळी आम्ही संविधान हा शब्द उच्चारतो त्यावेळी आमच्यामध्ये एक विश्वास तयार होतो आणि हा विश्वास असल्याशिवाय हा देश चालत नाही, इथलं राष्ट्र चालत नाही.
या देशात असलेली व्यवस्था चालवता आम्हाला येता येणार नाही. आणि हा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि आमच्या संविधानाने आम्हाला काय मूलभूत भूमिका दिलेली आहे आणि आता नेमकी परिस्थिती काय आहे यासाठी ही संविधान सभा. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या देशात RSS सोडून 1946 पासून तर 1949 पर्यंत ज्यावेळी या देशाच्या संविधान निर्मितीचं काम संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पूर्ण संविधान मसुदा समिती करत होती, त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुठल्याही प्रकारचा विश्वास या संविधानाच्या भूमिकेवर दाखवला नाही किंवा संविधान सभेत होणाऱ्या चर्चांवर दाखवला नाही. त्यांचं असलेलं जे मुखपत्र होता पाचजन्य, या पाचजन्यमध्ये सातत्याने संविधान विरोधी आर्टिकल आणि संविधान विरोधी भूमिकाच छापून येत होत्या. अशा पद्धतीनं सातत्याने एकच गोष्ट की हे संविधान कशा पद्धतीनं चुकीचं आहे आणि हे चुकीचं संविधान आमच्यावर का लादलं जातं या पद्धतीची भूमिका या देशातला मनुवादी विचारांचा संघ लादत होता त्या आपल्या पाचजन्य या मुखपत्रातून. खरं म्हणायला गेलं तर गांधी हत्येनंतर ज्या काही पॉलिटिकल अरेस्टेड होत्या, ज्या काही राजकीय पकड म्हणून RSSच्या प्रमुखांना पकडण्यात आलेलं होतं, त्यामध्ये RSSचे द्वितीय सरसंघचालक MS गोळवलकर यांचं देखील नाव होतं आणि या गोळवलकरांना देखील त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं होतं. हे सगळं झाल्यानंतरही ज्यावेळी संविधान सभेने आपला पॉलिटिकल कैदी कुणी असू नये अशा पद्धतीची एक भूमिका संविधान सादर झाल्यानंतर किंवा संविधानाने मांडली, त्यानंतर RSSने संविधान मान्यच केलं नाही अशा पद्धतीने संघाने नेहमीच संविधान विरोधी भूमिका कायम ठेवली. संविधान तयार होत असताना असेल, संविधान अर्पण करत असताना असेल आणि सातत्याने संविधान विरोधी जाणं हे RSSचा नेहमीचा अजेंडा राहिलेला आहे. याच वेळी ज्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधी हत्येच्या षडयंत्रामध्ये ज्यावेळी पॉलिटिकल अरेस्ट RSSच्या प्रमुखांना झाली होती आणि या सगळ्या कटामधून बाहेर सुटत ज्यावेळी यांच्याकडून लिखित स्वरूपामध्ये लिहून घेण्यात आलं होतं आणि हे लिहून घेण्यात आलं होतं त्यामध्ये अशोक चक्र आणि तिरंगा झेंडा हाच या देशाचा झेंडा असेल अशा पद्धतीची भूमिका सरदार वल्लभभाई पटेलांनी लिहून घेतली होती RSS आणि RSSच्या प्रमुखांकडून. आणि ही सगळीच्या सगळी आपण जर पाहिली तर याविषयीचा एक GR देखील त्या काळात निघाला होता. पण तरी देखील संविधान विरोधी कारवाया करणं संघ आणि संघ परिवाराने कधीही थांबवलं नाही. आजच्या क्षणालाही आपण बघतोय की संघ आणि संघ परिवार आणि संघ परिवाराच्या असलेल्या ज्या काही सामाजिक शॅडो आर्मीज आहेत त्यासोबतच त्यांच्या राजकीय भूमिकांना घेऊन जे राजकारण करणारे आहेत ते संघ परिवाराची संविधान विरोधी भूमिका समाज मनामध्ये आणि समाज माध्यमातून पेरण्याचं काम करत आहेत. आणि याच RSSला आणि याच संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांना जाब विचारण्यासाठी 2024 मध्ये संविधान बदलायचे या संदर्भातला जो काही RSSचा लढा चालू आहे या विरोधात एक ठाम भूमिका घेत की आमचं संविधान हा आमच्या हिताचा आणि इथल्या प्रत्येक मनुष्य मात्राच्या अधिकाराचा आणि इथल्या प्रत्येक त्या घटकाचा हक्क कायम ठेवणारी भूमिका आहे. याविषयीची भूमिका घेण्यासाठी आजच्या संविधान सभेचं आपण सगळेच्या सगळे एकत्रित आलेलो आहोत. 2024च्या निवडणुकांमध्ये हा कळीचा मुद्दा असणार आहे आणि या कळीच्या मुद्द्याला आपण सगळेच्या सगळे इथे उपस्थित असलेला प्रत्येक संविधान रक्षक सैनिक आजच्या सभेमध्ये आहे जो संविधानाच्या भूमिकेला घेऊन काम करतो, संविधानाला टिकवण्यासाठी आणि संविधानाने दिलेली मूल्य व्यवस्था कायम राहण्यासाठी अगदी आपल्या गावगाड्यापासून लढतो. तर त्या अनुषंगाने आपण सगळेच्या सगळे आज इथे एकत्र आलेलो आहोत. आजच्या क्षणाला असलेली जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये आपण बघू शकतो की मराठा, OBC, आदिवासी, धनगर आरक्षणाच्या नावाने ज्या काही लढाया लढवल्या जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला विचार करणं ही काळाची गरज आहे. आणि हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल आणि आम्हाला आमचा हक्क आणि अधिकार कायम ठेवायचा असेल तर आम्हाला संविधानाचा आवाज अधिकाधिक बुलंद करावा लागेल. आणि होय, आम्ही संविधानवादी आहोत ही आमची ओळख आहे हे आम्हाला अगदी ठासून सांगावं लागेल. आणि आम्हाला ज्यांच्याशी लढायचं आहे त्यांच्याशी लढत असताना आम्हाला संविधान हीच आमची ढाल आणि संविधानकर्त्याने दिलेला प्रत्येक शब्द हेच आमचं शस्त्र आणि अस्त्र आहे या भूमिकेसहित आपल्याला पुढे जावं लागेल.
याच भूमिकेसोबत थांबते आणि हे प्रास्ताविक संपवते. सर्व मान्यवरांचे आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा माझ्या सूत्रसंचालक या भूमिकेत यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं स्वागतपर भाषण करण्यासाठी मी माननीय विभागाच्या वतीनं या ठिकाणी या ज्या स्पर्धा घेण्यात आल्या याचं बक्षीस वितरण या ठिकाणी समारोप होतो आहे. शब्दसुमनांनी स्वागत करावं व सर्वांचं स्वागत करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महा. आणि ह्यानंतर वेळ आहे ती मान्यवरांच्या मनोगताची. मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी पुन्हा एकदा मंचावरती यावं. सगळ्या हमारे दिल अजीज बेनाक लीडर वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय नेता श्री प्रकाश बाला साहब अम्बेडकर साहब, महाराष्ट्र की अध्यक्ष रेखा 34व्या नाशिक परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धाच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष नाना पटोले साहब और हमारे मंच पे उपस्थित हमारे पक्ष के नेता और सामने बैठे हुए साथियों, भाइयों बहनों, आदाब और जय भीम. मैं आप लोग का आयुषजी प्रसाद साहेब, त्याचप्रमाणे धुळे, नंदुरबार कि आप लोग हमारे और साहब के कहने पे जो 25 नवंबर को संविधान दिवस मनाने का प्रोग्राम तय हुआ था उसमें शिरकत किए. उस चीज के लिए मैं तहे दिल से आप लोग का शुक्रगुजार हूं. पद्धतीच्या स्पर्धेच्या आयोजनानंतर एका बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो. अम्बेडकर साहब ने दिया इस संविधान के बिना पर हम बहुजन इस हवा में खुली सांस ले रहे हैं और इस संविधान की वजह से हम सब सुरक्षित हैं. और ये जब तक संविधान रहेगा, जब तक जवळपास 6 विभागांनी या ठिकाणी भाग घेतला. कोण पहिला आला, कोण लगी हुई है इस संविधान में तब्दीली करने के लिए. हम जान दे देंगे लेकिन संविधान में आंच नहीं आने देंगे. वंचित का हर सिपाही. पण काही लोकांना नाही मिळालं असलं तरी आमच्या सारख्याकडे आपण बघायला पाहिजे. आम्ही कधी जान रहेगी, संविधान की सुरक्षा करता रहेगा, उसके लिए वो अपनी जान कुर्बान कर देगा लेकिन संविधान पे आंच नहीं आने देगा. आप लोग को अच्छी तरीके से मालूम है कि इस संविधान के बिना पे आता याच्यातले स्पर्धेतले लोक राज्य स्तरावर जातील. मग मुस्लिम ममालिक हैं इस वर्ल्ड में, लेकिन जो हिंदुस्तान का संविधान है, इस संविधान के बिना पर मुसलमान को भी यकसा हक हासिल है, चाहे वो सर्विस में हो, चाहे जो भी दुनियादारी के मामलात में उसको यकसा सर्विस मिल रही. पुरुषांबरोबर महिलांनी सुद्धा जोरदार कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि मला का हक ही नहीं है. यहाँ तो संविधान ने प्राइम मिनिस्टर को दिया है, लेकिन अवाम को यह हक दिया है कि वो उससे भी जवाब तलब कर सकता है. ये हमारे संविधान की ताकत है कि एक चाय वाला भी प्राइम मिनिस्टर बन सकता है. और यही संविधान की ताकत लौकिक करेल. आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवलं, माझ्या हातचे आपण सगळ्यांनी सत्कार स्वीकारला. और हम हमेशा वंचित बहुजन आघाड़ी मजलूमों के साथ है और जालिमों की मजम्मत करता है. जैसे इजराइल में
गुलाबरावजी पाटील यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि आता त्यांना विशेष मला या ठिकाणी सांगायला आवडेल की पे जो भी है उस जगह पर इजराइल बमबारी कर रहा है, हम उसकी मजम्मत करते हैं और हमारे प्राइम मिनिस्टर से निवेदन करते हैं कि उसमें इंटरफेयर करे और फिलिस्तीन की तरफ से गुहार लगाए कि जंग बंदी हो सके, क्योंकि कार्यक्रमामध्ये आहोत. बक्षीस वितरणानंतर समारोप प्रसंगी या मुख्य कार्यक्रमाचं समारोप हैं और हम ये उम्मीद करते हैं कि इंशाअल्लाह 25 नवंबर को इसी तरीके से हम संविधान दिवस को धूमधाम से मनाएंगे और मैं आप लोग के बीच से ये बोलते हुए रजा ले समारोप समारंभ प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, मागील जवळपास एक आठवड्या जो लोग मुंबई और जहां भी अलग अलग जिले से इस सभा में तशरीफ लाने आए, मैं मुंबई कमेटी की तरफ से आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं. जय हिंद, जय भीम. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धांच्या समारोप प्रसंगी आपलं मनोबल वाढवण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यात विशेष करून तुम्ही उल्लेखाने म्हणालात की आमच्या मुस्लिम बांधवांसाठी देखील त्याच पद्धतीच्या तरतुदी भारतीय संविधानाने केलेल्या आहेत, ज्या इथल्या प्रत्येक नागरिकासाठी आहेत. नक्कीच संविधानाने दिलेल्या बुलंद आवाजासहित आपण सगळेच्या सगळे आपल्या हक्क अधिकारांचा हा लढा कायम ठेवू आणि कायम सोबतीने राहू. यानंतर मी आम्हा वंचित बहुजन युवक आघाडी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय या सर्वांतर्फे, सर्व खेळाडू, सर्व पोलीस अधिकारी यांच्यातर्फे मी बजावत असतात आणि वंचितच्या स्टेजवरून त्यांचा आवाज हा अतिशय प्रखरपणे येत असतो, असे आमचे आदरणीय सर्वजितजी बनसोडे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना या विचार मंत्रावर आमंत्रित करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. कालपासून आपल्यामध्ये आपला उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहिले आणि स्वतः खेळामध्ये सहभाग घेतला. मी सरांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी जन आघाडी आयोजित आजच्या या संविधान सन्मान महासभेचे मुख्य मार्गदर्शक त्यांचा संपूर्ण टीम सहभागी झाली आणि आपल्याला पोलीस दलाला प्रत्येक गोष्टीमध्ये ते मदत करत असतात आणि या स्पर्धा आपल्याच स्वतःच्या आहे अशा समजून विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, आजच्या या जाहीर सभेच्या पाठीमागचा उद्देश आपल्या सर्वांना लक्षात आला असेल. अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये PR पाटील सर नंदुरबार, अहमदनगरचे ॲडिशनल SP श्रीमती स्वाती बोर, नाशिक शहरचे पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी, हे सर्व आजच्या या सभेच्या माध्यमातून मी सुरुवातीलाच विनंती करणार आहे की